नमस्कार मित्रांनो, मी नागेश सालेगावकर एनके सिव्हिल प्लॅनिंग मध्ये आपले स्वागत करतो। मित्रांनो, आपण पाहता आम्ही तुमच्यापर्यंत 2D हाऊस प्लॅनिंग, 3D हाऊस प्लॅनिंग, 3ds मॅक्स हाऊस प्लॅनिंग असे अनेक प्रकारचे नवनवीन प्लॅनिंगचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत दाखवतो। मित्रांनो, आपल्या चॅनलवर बरेचसे 2D हाऊस प्लॅनिंगचे, 3ds मॅक्स हाऊस प्लॅनिंगचे असे बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत। तरी पण यावेळेस असाच एक नवीन प्लॅन तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। प्लॅनची साईज आहे आपल्या 28x39। यामध्ये तुम्हाला 2 बेडरूम, एक हॉल, एक किचन आणि वॉशरूम अशा प्रकारचा हा सुंदरसा प्लॅन आहे। तो प्लॅन पाहण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। माझ्या चॅनलचं नाव आहे एनके सिव्हिल प्लॅनिंग। चॅनलला सबस्क्राइब करा, नवीन असाल तर बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर नक्की करा। तर बघू शकता मग तुम्ही 28x39 चा हा प्लॅन। तर मित्रांनो, हा आहे आपला 28x39 चा प्लॅन। या प्लॅन मध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता ब्लॅक कलर मध्ये आणि गुलाबी कलर मध्ये 2 कॉलम आहेत। तर या ब्लॅक कलर मध्ये जे कॉलम आहेत, या कॉलमची एक खासियत आहे की हे ब्लॅक मध्ये याच्यामुळे आहेत की या कॉलमची साईज जास्त आहे, कारण की या हॉलची जी साईज आहे ती आपली 14 फीटला वर गेलेली आहे। त्यामुळे इथे 1.5 फीटाचे कॉलम टाकलेले आहेत। जेव्हा 14 फीटाच्या वर साईज जाते तेव्हा 1.5 फीटाचे कॉलम आपल्याला टाकावे लागतात। आणि जर 14 फीटच्या खाली जर तुमची रूम असेल तर आपण 1.25 फुटाचे कॉलम सुद्धा वापरू शकतो। तर या हॉलला 4 ब्लॅक मध्ये दिसत आहेत, त्याचे 4 कॉलम 1.5 फुटाचे आहेत आणि नंतर बाकीचे जे तुम्हाला गुलाबी कॉलम दिसत आहेत ते आपले 1.25 फीटाचे कॉलम आहेत। तर यामध्ये तुम्हाला बेडरूम येणार आहे मित्रांनो 13 फीट 3 इंच बाय 10 फीट 5 इंचाची, आणि दुसरी पण बेडरूम असेल तुमची 13 फीट 3 इंच बाय 10 फीट। त्यामध्ये तुम्हाला किचन येणार आहे 12 फीट 6 इंच बाय 13 फीट 9 इंचाचं, आणि हॉल असेल 12 फीट 6 इंच बाय 15 फीट 9 इंचाचा, आणि 4.5 फीटाचा बाहेर तुमचा ओटा असेल, आणि डोर 2 असतील। एक बेडरूमकडून डोर काढलेला आहे D1 म्हणजे, आणि MD म्हणजे मेन डोर हॉलमध्ये काढलेला आहे, आणि हॉलला विंडो आहे 5 फुटाची फ्रंटला, आणि इकडं उजव्या साईडला पण हॉलच्या विंडो आहे, ती तुमची 4 फीटाची असेल। तर विंडो आपण आपल्या मनावर पण टाकू शकतो, तुम्हाला पाहिजे तशी विंडो टाकू शकता तुम्ही। तर बेडरूमला पण फ्रंटला विंडो आहे। त्यानंतर आतमध्ये गेल्यावर तुम्हाला डक सोडलेला आहे WC मागे। तर WC म्हणजे तुमचे टॉयलेट येणार आहे 4x4चं, आणि बाथरूम येणार आहे 4x7चं, आणि त्याच्या मागे व्हेंटिलेशनसाठी डक सोडलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि सगळ्यात मागे बॅकला तुम्हाला पायऱ्या सोडलेल्या आहे स्टिअर वरती जाण्यासाठी, आणि मोकळी पेस जागा आहे थोडीशी। तर असा हा सुंदरसा प्लॅन आहे, तुम्ही पाहू शकता ह्या प्लॅनमध्ये। तर या प्लॅनमध्ये गुलाबी कॉलम आहेत एकूण 5, आणि इकडे 8 गुलाबी कॉलम आहेत, आणि 4 हे आहेत काळे, म्हणजे आपले 1.5 फीटाचे काळे कॉलम आहेत। तर काळे दिसत आहेत ते। तर असा हा एकूण 12 कॉलमचा प्लॅन आहे, सुंदर प्लॅन आहे, तुम्ही बघू शकता। आणि यानंतर जर ह्याचा तुम्हाला जर 3ds मॅक्सचा व्हिडिओ पाहिजे असेल तर हा बनवून देऊ शकतो आपण। तर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। तर असेच नवीन नवीन प्लॅन पाहत राहा, आम्ही आमच्या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत आम्ही प्लॅन टाकत राहत आहोत। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा 2D हाऊस प्लॅनिंगचा व्हिडिओ? मित्रांनो, आपल्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील, ते तुम्ही पाहत राहा, आणि हा प्लॅन कसा झालाय ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच प्रकारचे नवनवीन प्लॅन पाहण्यासाठी, 2D हाऊस प्लॅन पाहण्यासाठी, 3ds मॅक्स हाऊस प्लॅन पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, नवीन असाल तर बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर नक्की करा। धन्यवाद।